आज देशभर मेडिकल असोसिएशनने बंद पुकारलेला आहे। मात्र विरारच्या केमिस्ट परिवार या संघटनेनं आज बंदला पाठिंबा दिलेला नाही। त्यांनी आपली जे मेडिकल्स आहेत ते सुरू ठेवले, कारण त्यांचं म्हणणं असं आहे की बंद करणे हा एक पर्याय नाहीये। त्याच्यामुळे रुग्णांना वेठीस धरणं हे त्यांना पटत नाही। आपण त्याच्यासोबत बातचीत करूया। काय सांगाल सर, का आज तुमचं बंद नाहीये? नमस्कार। AIOCDने जो देशव्यापी बंद पुकारलेला आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त रुग्णांना त्रास होणार आहे। त्याच्यामध्ये जे संविधानिक पद्धतीने आम्ही बंदला विरोध करतोय, त्याच्यामध्ये आम्ही काळ्या रिबीन लावतोय। आम्ही येणाऱ्या लोकांना सांगतोय की आम्ही बाकी देशव्यापी बंद का होतोय त्यांना आम्ही त्याच्याबद्दल जागृती करतोय। आणि जो येणारा ऑनलाईनचा पुढचा जो त्रास आहे त्याच्यामध्ये होणार आहे की ऑनलाईन औषधं, कुठलीही औषधंही त्यांना कुठल्याही प्रकारची प्रिस्क्रिप्शन, कुठल्याही प्रकारचा डॉक्टरचा सल्ला न घेता हे पेशंटच्या हातामध्ये मिळणार आहेत। त्याच्यामुळे पुढे जाऊन मल्टी ड्रग रेझिस्टन्स किंवा अजूनही त्या औषधांचा काही गैरवापर होऊ शकतो। हे संभाव्य टाळण्यासाठी आम्ही हा बंद ऑनलाईन आम्ही विरोध करत आहेत। पण बंद ठेवून आम्ही रुग्णांना किंवा कोण ज्यांना गरज आहे औषधांची त्यांना आम्ही वेठीस धरू इच्छित नाही। आमचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी दीपंकर अशोक पाटील त्यांनी आम्हाला एकच सांगितलं होतं सुरुवातीला की कधीही तुम्हाला अशी वेळ आली बंद ठेवायचं आहे, अजिबात बंद न ठेवता तुम्ही काळ्या रिबीन लावा, तुमच्या काउंटरला एखादी मेणबत्ती पेटवून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारा कस्टमर विचारेल की का तुम्ही केलंय। तर त्यांना तुम्ही ते सांगू शकता की आम्ही काय का हे केलेलं आहे आणि तुमचा विरोध कुठल्या गोष्टीला आहे हे तुम्ही सांगू शकता। पण पुढच्या काळात खरोखर ऑनलाईनला कुठल्याही प्रकारची परवानगी देण्यात येऊ नये हीच आमची सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे। ऑनलाईनला परवानगी देऊ नये। माझ्यासोबत अध्यक्ष सर आहेत। काय सांगाल सर, काय नेमकी मागणी आहे आपली? सर, ऑनलाईन का येऊ नये? आज औषध म्हटलं की लहान मुलापासून गरोदरबाई, म्हातारी, वयस्कर, तरुण वर्ग सगळ्यांना औषधाची गरज पडते। जर ऑनलाईन सुरू झालं तर विदाऊट प्रिस्क्रिप्शन औषधंही सर्रास उपलब्ध होतील। तरुण पिढी बिघडेल। MTP किट, नशेची, खोकल्याची औषधं आजही आमच्याकडे गिरायकाला का आम्ही प्रिस्क्रिप्शन मागतो, खोकल्याचं औषध मागितलं का आम्ही सांगतो डॉक्टरांची चिठ्ठी दाखवा। ऑनलाईनला काय फक्त तुम्ही पाठवलं का ते औषधं तिकडून पाठवतील। तर त्याच्यामुळे नुकसान हे आपल्या पूर्ण तरुण पिढी बिघडेल आणि त्याचा आपल्या पूर्ण पुढच्या पिढीला त्रास होईल। मला सांगा, या वसई विरारमध्ये, नालासोपाऱ्यामध्ये आज अनेक जी रुग्ण हे मेडिकल आहेत ते आज बंद आहेत। काय सांगाल? सर, काय माहिती आहे का, जे शिकलेले आहेत आणि जे समाजाचा विचार करतात, बरोबर, आपण जे शिक्षण घेतलेलं आहे त्याचा खरोखर आपल्या समाजाला काहीतरी उपयोग होतो का याचा विचार करतात, त्या लोकांनीच ह्या गोष्टीचा विचार करून आणि आम्ही तसा विचार करतो की समाजाला त्रास नाही व्हायला पाहिजे, आपल्या रुग्णांना त्रास नाही व्हायला पाहिजे। आपली सेवा ही ईश्वर सेवा आहे। आज माझ्या औषधामुळे जर एखाद्याचा जीव वाचतो तर मी बंद का ठेवायचं? त्याच्यामुळेच आम्ही विरोध केला। यामध्ये काय मेडिकलमध्ये काही घुसखोरी झालेली असं सुद्धा बोललं जात आहे। ज्यांनी कोर्स केले नाही अशा सुद्धा अनेक ठिकाणी भेटतात, त्यावर काय उपाय? आता बघा, महाराष्ट्राच्या बाहेरून बरेचसे फार्मसिस्ट शिकून आलेले आहेत, पण आजही डिपार्टमेंटच्या पण लक्षात येतं की त्यांना स्वतःचं नाव लिहिता येत नाही। मग त्यांना हे सर्टिफिकेट कुठून आलं याचा पण शोध घेतला पाहिजे सरकारने। आज मला सांगा, 6 लाख फार्मसिस्ट रजिस्ट्रेशन झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये। त्याच्यामध्ये किती लोक की जे शिकलेले आहेत खरोखर आणि किती लोक शिकलेले नाही आहेत त्याचा पण विचार केला पाहिजे ना। आणि सरकारने त्याची खोल चौकशी करायला पाहिजे। त्याच्यातून दूध का दूध, पाणी का पाणी कळेल। काय तुमची एक्झॅक्ट आता सरकारकडे काय मागणी असेल? सरकारकडे हेच मागणी आहे की ऑनलाईनला आमचा विरोधच आहे पहिल्यापासून। आज 2.5-3 वर्षापासून आम्ही संविधान पद्धतीने प्रत्येक अधिकाऱ्यांना, मुख्यमंत्र्यांना, आयुक्तांना, FD डिपार्टमेंटला, सेक्रेटरीला सगळ्यांना अर्ज दिलेले आहेत आणि त्यांच्या विनंती अर्ज दिलेले आहेत आम्ही। आणि याच्यावरती सरकारने विचार करावा, ऑनलाईन थांबावं। आमचे आदरणीय नेते जगन्नाथ शिंदे, आमच्या अध्यक्ष संगीताताई दीपंकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळं काम करतोय आणि आम्ही समाजाला वेठीस नाही धरत आहे। समाजाची सेवा पण करतोय, ईश्वर सेवा पण करतोय आणि आमची सेवा पण देतोय। या ठिकाणी वेगळ्या अनोख्या पद्धतीने विरोध करताय, काय काळ्या फिती लावून त्यांनी आपला निषेध व्यक्त केलाय। परंतु या ठिकाणी रुग्णांना वेठीस धरणार नाही असा सुद्धा पवित्र त्यांनी घेतलाय, कारण एखाद्याचा या औषध न मिळाल्यामुळे जीव जाऊ शकतो। त्यामुळे आमची संघटना ही रुग्णांसाठी आहे आणि रुग्णसेवेसाठी आमचं हे कार्य आम्ही अविरत सुरू ठेवणार आहोत। परंतु सरकारने याकडे लक्ष देऊन जी ऑनलाईन सेवा जी सुरू केली आहे ती ताबडतोब बंद करावी, अन्यथा आपली तरुण पिढी आहे ही वाया जाऊ शकते असा इशारा मेडिकल असोसिएशनने दिलेला आहे। भाग्यश्री देसाईसह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, विरार।